जय भीम, नमो बुद्धाय. मी सध्या आलो आहे रत्नागिरी येथील वणन दापोली येथे. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई म्हणजेच रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मस्थळी. आणि आपण थोडक्यात जाणून घेऊया रमाईंबद्दल तिच्या भाषेतून. जन्मघर आहे. त्या जन्मघरावर मीराताई आंबेडकरांनी बांधली जागा आम्ही घरच्या परिवाराने दिली, बांधली त्याने प्रचार करून दान गोळा करून दानाच्या निधीतून बांधलेल्या सरकारचं ट्रस्ट काय नाही, आपल्या जनतेतून स्वतंत्र आहे. रमाई माझ्या घरातले, माझ्या पतीची चुलत आत्या सती चुलत एका घराचा परिवार. सखा परिवार मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला सुखादुखाला येतात. 7 वर्षाची असताना तिच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं. 8 वर्ष होतात भिकुदोत्रे वारले. भिकुदोत्रे आलाय बंदरामध्ये मच्छीच्या पाठ्यावाण्याचं काम करत असत. सकाळी पहाटे उठायचं, पत्नी नसल्यामुळे जेवण वगैरे करायचं आणि हरणाई बंदरावर गेले. पाट्या वाहता वाहता त्यांच्यासाठी कळ आले, रक्ताची उलटी झाली की ते पडले. तिथली लोक बोलायला लागले, म्हणतात भिकुदोत्रे काय झालं? ते म्हणतात मला काय विचारत बसू नका, मला असं वाटत आहे माझा शेवटचा क्षण आहे, तर मला माझ्या राहत्या घरी घेऊन चला. माझे 3 चिमणी पाखरे घरी आहेत, म्हणजे रमा, गौरा आणि शंकर. 3 मुले माझी वाट पाहत असतात. लोकांना प्रश्न पडला त्यावेळेला गाड्या वगैरे काहीच नव्हत्या. एक बैलगाडी बोलवली, त्या बैलगाडीत भरलं भिकुदोत्र्यांना आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून लाकडाच्या पाण्याच्या डोलीमध्ये इथे आणलं गेलं. रमाईने पाहिलं, ती खूप रडायला लागली, कारण 1 वर्ष आधी तिची आई गेली होती. तिला वाटलं आता बाबा पण जाते की काय, खूप रडायला लागली. रडता रडता बाबाने आवाज ऐकला, डोळे उघडल्याने रमाईला हाताने जवळ बोलवले आणि बोलतात, रामू, आमच्या मायेचं नाव रामू होतं. तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही, पण मला असं वाटत आहे माझा शेवटचा क्षण आहे. तर रामू, या 2 बहीण भावांची आई बाप तुला झालं पाहिजे. अशा 8 वर्षाच्या मुलीवर जबाबदारी टाकतात. परत बोलता बोलता छातीत कल येते आणि इथे निधन होतं. निधन झाल्यावर मामा बहीण लोक मुंबईला होते, काका त्यांचे मामा. त्यांना कार केले, त्यावेळेला फोन वगैरे नव्हतं. तार केली आणि सांगितलं, तर ते आले कार्याला. कार्याला आल्यावर मुलांची अवस्था पाहिली. मुलांनी त्यांना कवला मारला आणि रडायला, मामा काका आमचं कोणच राहिलं नाही, आमची आई गेली, वडील गेले, आम्हाला कोण बघणार? मामा काका बोलले, बाळांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, घाबरू नका. आणि त्याने मुंबईला नेले. मुंबईला नेल्यानंतर 9 वर्षात रमाईचं लग्न झालं. बाबासाहेब शिक्षणात सुटले. रमाई भाऱ्या मुले शेणे वगैरे थांबून घर परिपूर्ण चालवायच्या. एक वेळ असा आला, रमाईचा लाडका गंगाधर खूप आजारी होता, तापाने फणफणला होता. रमाईकडे पैसे नव्हते. 2 दिवस घरी राहिल्या होत्या बाळाला. पैसे नव्हते. रमाईने बाळाला आपल्या पदराखाली साठला नाही, डॉक्टरच्याकडे गेले. डॉक्टर साहेबांना विनंती करतात, डॉक्टर साहेब, माझ्या बाळाला वाचवा, उद्या 2-3 मुले वाईना तुमचे पैसे आणून देईल. डॉक्टर म्हणतात, बॅरिस्टराची पत्नीला उधार मागायला आला, उद्या 2-3 मुले व्हा ना, तुझ्या बाळाला घेऊन ये. रमाई डॉक्टरांना काहीच बोलला नाही. परत पदराखाली झाकलं. गंगाधरला घरी घेऊन आल्या. 1 पाय दारात 1 पाय घरात टाकताच रमाई गंगाधरने रमाईच्या हातावर आईचा जीव सोडला. रमाई अक्षरपक्ष रडायला लागली. रडता कार्यकर्ते आले, बोलतात, रमाई जरा धीर धरा, बाळाला दफनविधी करायचे, दफन पाहिजे. रमाईकडे बाळाला वाचवण्यासाठी पैसे नाहीत, दफन कुठून आणणार? रमाईने आपल्या साडीचा पदर फाडला, पत्रात गुंडळला आणि दफनविधी करायची. आणि आपल्या साहेबांना पत्र लिखतात, दुःखाची घटना साहेब पडली ते पत्राने, विलासा गंगाधर आपला गेला की सोडून. राम जेले ते गाव कालाचा, दूर देशा बापू बाळा. बाबासाहेब रमाईला तिकडून पत्राने समजून घालतात. बाबासाहेबांनी रमाईला घरी शिकवली होती लिवायवाला. अगर रामू, एक गंगाधर गेला, रडू नको, लाखो गंगाधर तयार होतील, सुटाबुटा टाय कोर्टात फिरतील, ते आपले लेख करतील. रामू, एक हिंदू गेली, रडू नको,
लाखो हिंदू तयार होतील, साडीमाडीमध्ये गाडीमध्ये फिरतील, ते आपल्या लेकी असतील, अशी बाबासाहेबांनी रमाईची समजूत घातली. तिथनं रमाईने 4 मुलं मातीमोल केली, मातीला दन केलं, रक्ताचं पाणी केलं, पण बाबासाहेबांना कळलं नाही. जर रमाई या वनंगावात जन्माला आली नसती, बाबासाहेबांना सावली झाली नसती, तर बाबासाहेबांनी रुटीच्या नरकातून बाहेर काढले नसते. शिहाचा वाटा माता रमाईचा. 9 कोटीची माता ही, 9 कोटीची माताशी उदार अंतःकरणाची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकर.